पवित्र पित्या, महान जिवंत प्रभू, आम्ही तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो. तू पवित्र आमचा प्रभू, सार्वकालिक पिता, असीमित असा प्रभू आहेस. येशू ख्रिस्तामध्ये तू आमचा पिता झालास. आम्ही आभार मानतो प्रभू, येशू ख्रिस्तामध्ये तू आम्हाला आशीर्वादित केलंस. स्वर्गातील सर्व आशीर्वाद देऊन तू आम्हाला धन्य केलंस बापा. त्याबद्दल तुझं गौरव असो. या समयात प्रभू, जी संधी तू तुझ्या वचनाच्या अवतीभोवती जमण्याची दिलेली आहे, त्याबद्दल तुझे उपकार मानतो. पवित्र पित्या, प्रशितांचा मतांगीकार, जे ऐतिहासिक आणि सिद्धांतिक सत्य, त्यामधून आम्ही जात आहोत बाबा. आणि तू मागील काही दिवसांमधून तुझ्या कृपेने आम्हाला चालवत आलेला आहेस, त्याबद्दल तुझे उपकार मानतो. प्रभू, आजचा समय आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो बापा. प्रभू, तो आम्हाला चालीव, पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला मार्गदर्शन कर. आमच्या उणीवा आम्हाला दाखव, आमची भ्रष्ट स्थिती आम्हाला दाखव, आणि प्रभू तुझं पावित्र्य दाखव, जेणेकरून प्रभू आम्ही तुझ्या पुढे नम्र व्हावं आणि प्रभू तुला अब्बा आणि बाप म्हणून तुला गौरवावं. धन्यवाद देतो तुझ्या सर्व आशीर्वादांसाठी, तू केलेल्या कृपेबद्दल, जी विपुल झाली प्रभू. आमच्यामध्ये विपुलतेने तू तुझ्या प्रियकरामध्ये केलेली आहेस. पुन्हा एकदा आभार मानतो तुझ्या प्रिय वचनांसाठी. तुझ्या सर्व कृपेबद्दल तुझे आभार मान. तुझी मदत मागतो प्रभू, आम्हाला चालेल. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून एक आमेन. या समय आपल्यामध्ये शिक्षक संदेश मंडलिक पाळक साहेब आहेत. ते आपल्याला पुढं प्रशितांचा मतांगीकार या विषयाअंतर्गत घेऊन जातील. ब्रदर संदेश मंडलिक. थँक्यू पाळक साहेब, या सुवर्ण वेळेबद्दल. सर्वप्रथम मी प्रभूला धन्यवाद देतो की वेळ त्याच्या कृपेने मला लाभली आणि आपण सर्वांना लाभली. त्याच्या वचनाच्या सहभागितेमध्ये एकत्रित येण्याची, त्याबद्दल त्याला गौरव मिळो, त्याला सन्मान मिळो. आज खूप आनंद होत आहे की आपली जी पहिली सिरीज आहे ती आज इथं तिचा शेवट किंवा शेवटचा भाग आपण पाहणार आहोत. विशेष करून आपल्याला माहित आहे, आपण या दिवसामध्ये प्रेषितांचा मतांगीकार, त्याचा उलगडा विविध त्याच्या प्रिय सेवकांद्वारे ऐकलेला आहे. आणि आज आपण त्याच्या शेवटच्या भागामध्ये आहोत. आणि तो शेवटचा भाग आपल्या समोर एक विषय घेऊन येत आहे, आणि विषय आहे मंडळी. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस मंडळीबद्दल आपण विचार करतो, तर आपल्याला दोन्ही बाजूने या सगळ्या बाबी ज्या आहेत समजून घेणं गरजेचं आहे. एक बाब म्हणजे जग ज्यावेळेस मंडळी म्हणून पाहतं, तर जग पूर्ण रीतीने, भौतिक रीतीने मंडळीकडे पाहतं. परंतु ज्यावेळेस आपण देवाच्या दृष्टीने मंडळीकडे पाहतो, तर पहा, ते गांभीर्य आपल्याला अधिक योग्य रीतीने त्याच्या वचनामध्ये पाहायला भेटल. विशेष करून मला असं वाटतं की समोर जाण्या अगोदर एक संदर्भ आपल्या समोर मी वाचावा. मत्तई शुभवर्तमान 16वा अध्याय, आणि त्यामधील विशेष करून 2 वचन जे आहेत ते मी तुमच्या समोर मांडत आहे, वाचत आहे सगळ्यात अगोदर, आणि मग आपण सुरुवात करूया. 16 ते 18 ही वचन मी आपल्या सर्वांसमोर वाचतो. शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारियोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे, तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस, आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन, व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काही चालणार नाही. प्रभू परमेश्वर करो हे वाचलेलं वचन आपल्या सर्वांच्या जीवनासाठी आशीर्वादाचे करो. मंडळी विषयी देव किती गंभीर आहे, मला असं वाटतं त्याची एक झलक ख्रिस्ताच्या या शब्दावरून आपल्याला समजेल. पहा, एक दिवस आपल्याला पाहायला भेटतं वचन 1 नुसार, फिलिपाच्या कैसराकडल्या भागात येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य चाललेले आहेत, आणि त्या ठिकाणी ख्रिस्त त्यांना प्रश्न विचारत आहे की लोक मला काय म्हणून म्हणतात. आणि त्यावेळेस
त्याचे जे प्रेषित आहेत त्यांनी उत्तर दिलं, कोणी बाप्तिस्मा करणारे योहान, कोणी एलिया, कोणी यिर्मया किंवा कोणी संदेष्टांपैकी एक अशा प्रकारे म्हणतात म्हणे. परंतु मग ज्यावेळेस ख्रिस्त त्या शिष्यांकडे पाहतो आणि त्यांना म्हणतो, की आता ठीक आहे, लोक समुदाय अशा प्रकारे माझ्याबद्दल विचार करतो, परंतु आता तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता? तुम्ही मला काय म्हणून ओळखता? त्यावेळेस पहा, संपूर्ण प्रेषितांच्या वतीने आपल्याला पाहायला भेटतं की पेत्र जो आहे त्याने दिलेली कबुली आणि ती कबुली जणू काय मंडळीचा पाया रचणारी होती आणि ती कबुली आपल्याला पाहायला भेटतं ख्रिस्त स्वतः स्पष्ट करत आहे. ती रक्त मांसाद्वारे किंवा पेत्राच्या स्वइच्छेने त्याच्या अंतःकरणातून ते आलेले नाही, तर त्याच्या अंतःकरणामध्ये स्वर्गीय पित्याने ती कबुली टाकलेली आहे आणि ती कबुली ही आहे, की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. मंडळीचा पाया, मंडळीची रचना, मंडळीचा कोनशिला, मंडळीचा सर्व काही केवळ ख्रिस्त आहे, जो जिवंत देवाचा पुत्र आहे, जो प्रभू आहे, जो तारणारा आहे, जो सर्वश्रेष्ठ आहे. आणि वचन 18 अगदी सुंदर रीतीने सांगतं, पहा, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन. या खडकावर, तो खडक काय आहे? पेत्राने दिलेली ती कबुली. ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र, मंडळीचा तो खडक आहे, मंडळीचा पाया आहे, मंडळीचा गाभा आहे. ख्रिस्ताशिवाय मंडळी नाही. आपण सुरुवात करूया. प्रेषितांचं मत अंगीकार आपल्या समोर आहे. पहा, मी आपल्या सर्वांकरिता तो पुन्हा एक वार वाचतो. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो. आणि त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, ज्याने पंते पिलाताच्या वेळी दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करण्यास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, यावर मी विश्वास ठेवितो. आमेन. खूप सुंदर हा मतांगीकार आहे. आपल्याला अगोदरच परिचयाच्या वेळीच आपल्याला माहित आहे, आपल्याला शिकवण्यात आलेलं होतं आणि आपण पाहिलेलं होतं, की जणू काय पवित्र शास्त्रातील, पूर्ण पवित्र शास्त्रातील तत्वांची एक लहान यादी आपण म्हणू शकतो. पवित्र शास्त्रीय तत्वांची लहान यादी म्हणून हा प्रेषितांचा मतांगीकार आहे आणि तुमच्या समोर पूर्ण बाबी जणू काय यातून आपल्याला पाहायला भेटतील. आणि विशेष करून आज या दुपारच्या समयी आपण जो शेवटचा भाग अभ्यासणार आहोत, तो शेवटचा भाग आज हाच आहे. पवित्र सार्वकालिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, यावर मी विश्वास ठेवतो. आमेन. आजचा आपला विषय आहे मंडळी आणि ज्या प्रकारे मी सुरुवात केलेली आहे, त्या प्रकारे आपण मंडळीकडे पाहूया. मंडळीकडे पाहत असताना आपण विशेष करून या 4 प्रकारे किंवा अ, त्याची 4 जी सत्य आहेत, आपण पाहणार आहोत आणि विशेष करून ती 4 सत्य हीच आहे. पहिलं सत्य आपण पाहूया. त्यामध्ये मंडळीची सुरुवात, ती कशा प्रकारे आहे, कोठून आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत मंडळीचा पाया काय आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत मंडळीचे स्वरूप. त्यामध्ये मग विश्वव्यापी मंडळी आणि स्थानिक मंडळी, त्याबद्दल आपण शिकणार आहोत. आणि चौथी बाब जी आपण पाहणार आहोत, ती म्हणजे मंडळीची खात्री किंवा आशा. या आपण पहिल्या बाबीकडे वळूया. मंडळीची सुरुवात. आता ज्यावेळेस मंडळीच्या सुरुवातीबद्दल आपण विचार करतो, तर आपल्या समोर लगेच पेंटेकॉस्टचा दिवस आपल्याला आठवतो, की नाही, 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 त्या दिवशी कशाप्रकारे पवित्र आत्म्याचं येणं, पेत्राचं भाषण, मग लोकांचं जीवन बदललं आणि एक मंडळीची स्थापना. आणि मग आपण म्हणू, की हां, हां, तिथूनच मंडळीची सुरुवात आहे.
परंतु मुळात तुम्ही ज्यावेळेस जुना करार आणि नवीन करार जर तुम्ही अभ्यासला, तर तुम्हाला हे पाहायला भेटेल की नवीन करारामध्ये मंडळीची जी संकल्पना आपल्याला पाहायला भेटते फार प्रगट रीतीने किंवा फार वास्तविक रीतीने ती संकल्पना, तिचं मूळ आपल्याला जुन्या करारामध्ये पाहायला भेटेल. ती संकल्पना मुळात अचानक ती प्रगट झालेली नाहीये. तर ती जुन्या करारापासून आपल्याला पाहायला भेटत आहे. कारण देवाने मंडळीबद्दल फक्तच नवीन करारापासूनच विचार केलेला नाही, तर आपल्याला हे पाहायला भेटतं, की मंडळी ही देवाच्या हृदयामध्ये अनादी कालापासून अनंत कालापर्यंत मंडळीबद्दलची संकल्पना होती. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की त्या मंडळीकरिता देव कशाप्रकारे कार्य करत आहे, त्या मंडळीसोबत तो किती गंभीर आहे आणि त्या मंडळीकरिता त्याचं कार्य काय आहे, या सगळ्या बाबी पवित्र शास्त्र आपल्याला वारंवार शिकवितं. तुम्ही उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत जा. तुम्हाला हे शिकायला भेटल, देव त्याची तारणदायी योजना त्याच्या मंडळीकरिता कशी सिद्धीस नेत आहे. मंडळी ही चांगली, फार सर्वतोपरी सुंदर आणि तिच्या ठायी कोणतीच चूक नाही, अशा प्रकारची नाहीये. परंतु या सर्व घाण आणि अशुद्ध आणि देवापासून दुरावलेल्या अशा त्या लोकांमधून निवडलेल्या त्या लोकांचा हा गट आहे. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं, की मंडळीबद्दल आणखी आपण विचार करत असताना, का बरं मी असं म्हटलं, की ही मंडळीची सुरुवात मुळात या जुन्या करारापासून आपल्याला पाहायला भेटते. का बरं? त्यासाठी आपण पवित्र शास्त्रीय पुरावे पाहू शकतो. जर तुम्ही अनुवाद 9वा अध्याय वचन 10, 31वा अध्याय वचन 30, शास्त्रे 20वा अध्याय वचन 2, पहिले राजे 8वा अध्याय वचन 14, स्तोत्र 22 आणि वचन 22 ते 25 अशा अनेक संदर्भ आहेत. जर तुम्ही पाहिलं, तर नवीन करारामध्ये ग्रीकमध्ये जो शब्द मंडळीसाठी वापरलेला आहे, एक्लेसिया, तो शब्द तुम्हाला ह्या सर्व संदर्भामध्ये समानार्थी रीतीने इब्री भाषेमध्ये वापरण्यात आलेला तुम्हाला पाहायला भेटल आणि तो शब्द आहे कोहेल. आणि या दोन्ही शब्दांचा जर तुम्ही अर्थ पाहिला, तर अर्थ एकच होतो आणि तो अर्थ म्हणजे बोलावलेले, निवडलेले, वेगळे केलेले पवित्र समाज असा होतो. बोलावलेले, कुठून बोलावलेले? या पापी, भ्रष्ट, नष्ट होणाऱ्या जगातून काहींना बोलावलेलं आहे, निवडलेलं आहे, वेगळं केलेलं आहे. पवित्र करणं म्हणजे विभक्त केलेलं आहे. त्या पापी, भ्रष्ट जगासोबत नाश होण्यासाठी नाही, तर ख्रिस्तासोबत सार्वकालिक जीवनाकरिता. मग पुढे आपण विचार करतो, की मंडळीला देवाने या जगामध्ये का अस्तित्वात ठेवलेलं आहे? मंडळीचं अस्तित्व का आहे? त्याचा हाच उद्देश आहे, जगामध्ये देवाचा सार्वकालिक हेतू आणि उद्देश पूर्ण करण्याकरिता ती निवडलेली आहे. म्हणजेच ख्रिस्ताद्वारे देवपित्याचं गौरव मंडळीने करावं. आणि आपल्याला वारंवार पुढे शिकायला भेटल. संपूर्णच बाबी आपण अभ्यासणार नाहीये, परंतु ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण थोडक्यामध्ये मंडळीबद्दल पाहूया. विशेष करून आता नवीन करारामध्ये ज्यावेळेस आपण एक्लेसिया या शब्दाबद्दल विचार करतो, जो मंडळीकरिता वापरलेला शब्द आहे आणि ज्याबद्दल आपण आताच पाहिलं, की निवडलेले, बोलावलेले, वेगळे केलेले पवित्र समाज अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपण विचार करतो, की सर्वसाधारणपणे जर तुम्ही मंडळीबद्दल विचार केला, तर सर्वसाधारणपणे असं होईल, की दोघे किंवा तिघे किंवा त्यापेक्षा अधिक लोक ज्यावेळेस एकत्रित येतात, तर त्यांना जणू काय तो समुदाय आपण म्हणू शकतो किंवा तशा प्रकारे एक सर्वसाधारणपणे तसा एक अर्थ होऊ शकतो. परंतु जर तुम्ही खऱ्या अर्थाने मंडळीबद्दल विचार कराल आणि त्याची जी संकल्पना आहे, जुन्या करारापासून आहे किंवा जुन्या करारात मुळावलेली आहे. जर ते तुम्हाला तपासायचं आहे, तर काही संदर्भ आपल्या समोर आहेत. बघा त्यामधील एक संदर्भ आहे नवीन करारामधीलच. पहा प्रेषितांची कृत्य 7वा अध्याय वचन 38 काय सांगतंय? रानातील मंडळीमध्ये सिनाय पर्वतावर त्यांच्याशी बोलणाऱ्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता, तो हाच होय. त्यालाच आपल्याला देण्याकरिता जिवंत वचने
मिळाली. पहा इथं काय होत आहे. इथं जो शब्द वापरण्यात आलेला आहे मंडळी, तो शब्द इस्रायल लोकांकरिता वापरण्यात आलेला आहे. जे सिनाई पर्वतावर त्या ठिकाणी जे होते ज्यावेळेस मिस्र देशातून देवापण त्यांना सोडवलं आणि सिनाई पर्वतावर ते आलेले आहेत. आणि त्या समुदायाला मंडळी म्हणून आपल्याला पाहायला भेटतं. इथं उल्लेखण्यात आलेला आहे. इथं तो एक्लेसिया शब्द वापरलेला आहे आणि यामधून आपल्याला पाहायला भेटल, की ही संकल्पना काही नवीन नाहीये. जुन्या करारामधूनच आपल्याला पाहायला भेटतं, की तिचं मूळ जुन्या करारामध्ये आहे. त्यासोबतच तुम्ही जर 1 पेत्र अध्याय 2 आणि वचन 9 जर पाहिलं, तर पेत्राने जुन्या करारामधील इस्रायल लोकांना ज्या नावाने संबोधित केलेलं आहे, तेच नाव आता नवीन करारातील त्याच्या निवडलेल्या लोकांकरिता आपल्याला पाहायला भेटतं, की लावण्यात आलेलं आपण पाहू शकतो. जसं उदाहरणार्थ बघा, 1 पेत्र अध्याय 2 वचन 9, पण तुम्ही तर निवडलेला वंश, इस्रायल लोकांना जुन्या करारामध्ये म्हटलेलं होतं. राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. यासाठी यासाठी की अ, ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत. किती सुंदर आहे. इथं फार सुंदर रीतीने ती संकल्पना फुलवलेली आपल्याला पाहायला भेटल जुन्या करारातूनच. निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे तुम्ही आहात. यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले आहे. पहा मंडळी ज्या प्रकारे बोलावलेले, निवडलेले म्हटलेलं आहे. कुठून मग? अंधकारातून प्रकाशात आणलेले लोक. आणि वचन आपल्याला त्याबद्दल शिकवितं. पुढे आणखी जर तुम्ही पाहिलं, तर जुन्या करारातील मंडळी आणि नवीन करारातील मंडळी ह्यामधील संबंध दाखविण्याकरिता इथे पौल रोमकरास पत्र 11वा अध्याय आणि वचन 16 मध्ये 2 उदाहरणं देत आहे. पहा, कणकेची पहिली मूठ पवित्र ठरल्यास गोळाही तसाच ठरेल आणि मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरतील. इथं पहा कणकेची पहिली मूठ पवित्र ठरल्यास इस्रायल त्या मंडळीबद्दल जुन्या करारातील संत गणांबद्दल निवडलेल्या लोकांबद्दल सांगितलेलं आहे, की ज्या ख्रिस्तामध्ये ते नीतिमान ठरवण्यात आलेले आहे. त्याच प्रकारे नवीन करारामध्ये सुद्धा त्या ख्रिस्तामध्येच नीतिमान ठरवण्यात आलेली ही लोकं आहे. या लोकांचा हा समुदाय आहे. त्याची निवडलेली ही प्रजा आहे. आणि पहा आणखी दुसरं जे उदाहरण दिलेलं आहे ते म्हणजे मूळ आणि फांद्या. इथं मूळ ज्यावेळेस शब्द वापरलेला आहे, तो शब्द सुद्धा आपल्याला पाहायला भेटल, की जुन्या करारातील त्या सर्व लोकांबद्दल, त्या निवडलेल्या लोकांबद्दल हा शब्द वापरलेला आहे. तर फांद्या म्हणजेच काय बरं? नवीन करारातील लोकं आता वर्तमान काळामध्ये ख्रिस्ताठायी देवाच्या कृपेने निवडलेले, तारलेले आणि भविष्यामध्ये सुद्धा ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत जे तारले जातील अशा संपूर्ण समुदायाबद्दल हा शब्द प्रयोग आपल्याला पाहायला भेटत आहे. मग ही सर्व वचनं जर तुम्ही बारकाईने पाहिली, तर ही सर्व वचनं तुम्हाला अगदी स्पष्ट रीतीने मार्गदर्शन करतील, की मंडळीची सुरुवात त्या पेंटेकॉस्टच्या दिवसापासूनच नाही, तर त्या मंडळीच्या सुरुवातीबद्दल आपल्याला जर पाहायचं आहे, तर जुना करार आपल्याला शिकवितो. जुन्या करारापासूनच ती सुरुवात आपल्याला पाहायला भेटल आणि खऱ्या अर्थाने मुळात आपल्याला पाहायला भेटतं, की जी आपण म्हणू शकतो नाही का, थोडीशी अंधुक अशा प्रकारचं जे प्रगटीकरण मंडळीबद्दल आपल्याला जुन्या करारामध्ये पाहायला भेटतं, ते अगदी प्रखरतेने आणि अगदी स्पष्ट रीतीने नवीन करारामध्ये प्रगट केलेलं आहे. आणि ती मंडळी कशा प्रकारची आहे, त्या मंडळीप्रती देव किती गंभीर आहे, त्याबद्दल आपण पुढे आपण पाहणारच आहोत. आता मंडळीबद्दल विचार करत असताना आपण थोडक्यात पाहिलं मंडळीची सुरुवात कशा प्रकारे आहे. आता आपण दुसरी बाब जी पाहणार आहोत, ती आहे मंडळीचा पाया किंवा आधार. पुष्कळ वेळी आपण मंडळीबद्दल विचार करत असताना पुष्कळ लोकं म्हणतील, की मंडळीचा पाया म्हणजे पास्टर आहे. मंडळीचा पाया म्हणजे स्वतः मंडळीच आहे. मंडळीचा पाया म्हणजे कोणीतरी दुसरा पुढारी आहे. परंतु नाही. ज्या मंडळीचा पाया ख्रिस्त नाही,
ती मंडळी मेलेली आहे. ती मंडळी नाशाकडे वाटचाल करत आहे. ज्यावेळेस आपण मंडळीच्या पायाबद्दल विचार करतो, तर मंडळीचा पाया ख्रिस्त आहे. कारण तोच मुख्य कोनशिला आहे, तोच मस्तक आहे आणि तो मंडळीचा सार्वभौम राजा आहे. ख्रिस्ताविना मंडळी नाही. ख्रिस्तच मंडळीचा सर्व काही आहे. ज्यावेळेस एखादा सेवक किंवा एखादा व्यक्ती म्हणतो, "ही मंडळी माझी आहे." त्यावेळेस तो त्या ठिकाणी हे म्हणतो, की ख्रिस्त कोणीच नाही. मीच मंडळीचं मस्तक आहे. मीच मंडळीचा मुख्य आहे आणि मीच मंडळीचा राजा आहे. आणि ज्यावेळेस असा व्यक्ती अशा प्रकारे म्हणतो, तर तो ख्रिस्ताच्या विरुद्ध वागणारा आहे. कारण ख्रिस्ताने त्या मंडळीकरिता आपला प्राण दिलेला आहे. आपलं अनमोल रक्त त्याने सांडलेलं आहे. मोलाने त्याने विकत घेतलेली ही मंडळी आहे आणि त्या मंडळीविषयी तो फार गंभीर आहे आणि आपल्याला समजणं गरजेचं आहे. का बरं ख्रिस्त हा मंडळीचा कोनशिला आहे, मंडळीचा मुख्य आहे, मंडळीचं तो मस्तक आहे? कारण सगळ्यात अगोदर आपण जर पाहिलं तर पहा, जुन्या करारातील त्याचे निवडलेले लोकं असू द्या किंवा नवीन करारातील असू द्या, ते सर्व ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील अनमोल कार्याद्वारे खंडून मोलाने विकत घेतलेले आहेत. पहा, जर याकरिता आपल्याला जर पुरावा पाहिजे, तर पवित्र शास्त्र आपल्याला तो पुरावा देतं. जर तुम्ही इफिसकारास पत्र याचा 4था अध्याय जर वाचला, तर तुम्हाला समजेल, की जुन्या करारातील लोकं असू द्या किंवा नवीन करारातील असू द्या, त्या सर्वांना ख्रिस्ताद्वारेच, ख्रिस्ताठायीच आणि ख्रिस्ताकरिताच निवडलेले आहे आणि ख्रिस्ताद्वारेच ते मोलाने विकत घेतलेले आहे. पहा, इफिसकारास पत्र अध्याय 1 आणि वचन 4. त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी, जगाच्या स्थापनेपूर्वी या शब्दाकडे आपलं लक्ष असू द्या. देवाने ही मंडळी, तिची रचना जगाच्या स्थापनेपूर्वीच त्याने करून ठेवलेली आहे. त्याने निवडलेले आहेत आणि मग ते जुन्या करारातील असू द्या किंवा नवीन करारातील असू द्या. त्यांची निवड कुणाठायी आहे बघा पुढे काय सांगितलेलं आहे. जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले म्हणे. ख्रिस्ताठायी आणि हे वचन आपल्याला तो पुरावा देतं, की जुना करारातील संतगण असू द्या किंवा नवीन करारातील त्याचे निवडलेले लोकं असू द्या, ही सर्व ख्रिस्ताठायीच त्याने एकवटलेले आहेत. ख्रिस्ताठायी ही त्याची मंडळीची रचना आहे. ख्रिस्त या मंडळीचा मस्तक आहे. पुढे आणखी जर आपल्याला पाहायचं आहे, की ख्रिस्त हा मंडळीचा मूलाधार आहे, तर त्याचं उदाहरण आपल्याला अ, योहान कृष्ण याचा 15वा अध्याय देईल, ज्या ठिकाणी ख्रिस्त स्वतः म्हणतो, "मी द्राक्षवेल आहे, मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप काय आहे? माळी आहे आणि विश्वासणारे कोण आहे म्हणे? फांद्या." नाही का? तर मग जर तुम्ही विचार केला द्राक्ष वेलाचा, जर त्या द्राक्ष वेलातून त्या फांद्या जर तुम्ही कट केल्या, तर त्या आपण फळ देऊ शकणार नाही. इव्हन त्या जगणारच नाही बिलकुलच. का बरं? कारण द्राक्ष वेल जो आहे, तो त्या फांद्यांना जीवन रस पुरवितो म्हणूनच त्या फांद्या जिवंत आहेत. त्याच प्रकारे मंडळीचा स्रोत ख्रिस्त आहे. विश्वासणाऱ्यांचा स्रोत ख्रिस्त आहे. मंडळी पूर्णपणे ख्रिस्तावर आधारलेली आहे. ख्रिस्ताशिवाय मंडळी जगू शकत नाही. मंडळी मृत अशी आहे आणि म्हणूनच ख्रिस्त हा मंडळीचा आधारस्तंभ आहे. ख्रिस्त हा मंडळीचा पाया आहे आणि हे वचन आपल्याला शिकवितं, की ख्रिस्त हा मंडळीचा जीवन रस जणू काय आहे. पुढचं आणखी एक उदाहरण आपण पाहूया. पवित्र शास्त्रामध्येच आहे एपिस्करास पत्र 2रा अध्याय वचन 19 आणि 22 मध्ये पाहिलं तर तिथे सांगितलंय ख्रिस्त मुख्य कोनशिला आहे. मुख्य कोनशिला जी ज्या शिवाय पायाची बांधणीच होणार नाही. पाया एकवट होऊन तो तयारच होणार नाही त्या कोनशिला त्या एका दगडाशिवाय आणि तो दगड ख्रिस्त आहे, ज्यावर ही मंडळी रूपक इमारत उभी राहिलेली आहे. तो मुख्य कोनशिला ख्रिस्त आहे. त्या कोनशिल्याशिवाय ही इमारत आपल्याला पाहायला भेटली नसते आणि ती मंडळी आपल्याला पाहायला भेटत आहे. ती रचली जात आहे त्या कोनशिल्यावर, त्या पायावर
ख्रिस्त मुख्य आहे. पुढचं आणखी एक उदाहरण आहे आणि ते म्हणजे काय? शरीर, मस्तक आणि शरीर. आपल्याला माहित आहे मस्तक आणि शरीर. जर मस्तकच नाही, तर शरीर काही कामाचं नाही. जर मस्तक नाही, तर शरीर मृत आहे. ते काहीच करू शकत नाही. मस्तकाविना काहीच नाही. आणि पहा, त्याच प्रकारे याचं एक रूपक मंडळीला लावलेलं आहे. ख्रिस्त मस्तक आहे आणि मंडळी शरीर आहे. म्हणजेच मंडळी पूर्णपणे ख्रिस्ताच्या अधीन आणि ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे चालणारे आहे किंवा ख्रिस्त सर्व काही आहे मंडळीचा. तर आपण ज्यावेळेस मंडळीचा पाया किंवा आधारस्तंभ याच्याबद्दल विचार करतो, तर पहिली बाब सगळ्यात मुख्य ख्रिस्त आहे. मंडळीचा सर्व काही ख्रिस्त आहे. दुसरी बाब जर तुम्ही पाहिलं, तर पहा मंडळीचा पाया, आधार काय आहे? देवाचं वचन. मंडळी पूर्णपणे ह्या अधिकारावर चालते आणि तो अधिकार म्हणजे देवाचं वचन आहे. देवाचं वचन हा मंडळीचा आधारस्तंभ आहे. देवाचं वचन हा मंडळीचा आधारस्तंभ आहे. त्याच्याशिवाय मंडळी काहीच नाही. जणू काय अ, मंडळीचं ते संविधान किंवा मंडळीसाठी दिलेलं देवाचं अनमोल ते वचन आहे. ते वचन तुम्हाला त्या कोनशिल्याचं गौरव प्रगट करतं. ते वचन तुम्हाला ख्रिस्ताचं मस्तक पण शिकवितं आणि त्या ख्रिस्ताच्या अधीन करतं. ते वचन तुम्हाला सद्बोध करतं, दोष दाखवितं, सुधारतं, नीती शिक्षण देतं याकरिता, की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. परिपूर्ण अशा प्रकारे नाही म्हटलं, परंतु देवाच्या गौरवासाठी देवाचं वचन नित्य उभं करतं. आणि नक्कीच जर तुम्ही पायाबद्दल विचार केला तर मुख्य कोनशिला ख्रिस्त आहे. मंडळीचा आधार देवाचं वचन आहे. आणि तिसरी बाब म्हणजे पाया आणि आधारस्तंभाबद्दल विचार करत असताना प्रेषित. कारण तुम्ही जर इफिसकारास पत्र 2 अध्याय वचन 20 पाहिलं तर पहा, प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात. स्वतः ख्रिस्त मुख्य कोनशिला आहे. आता या वचनाचा पुष्कळ लोक विपर्यास करतात. ते म्हणतात की प्रेषित आणि संदेष्टे या पायावर म्हणजे मग मंडळीचा पाया मुळात फक्त प्रेषित आणि संदेष्टे आहेत. मग हे वचन आपण कसं याचा आपण उलगडा देऊ शकतो किंवा आपण हे समजून घेऊ शकतो. पहा, पहिली बाब तर इथंच एकदम स्पष्ट केलेलं आहे, की पहा तुम्ही प्रेषित व संदिष्ट या पायावर तुम्ही रचलेले आहात. बरोबर. पण समोर काय सांगते दुसरी लाईन, स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. तुम्हाला माहिती आहे, की त्या पायाची ज्यावेळेस सुरुवात केली जाते, पाया बांधणीची, तर त्याला असा एक दगड तो जो मिस्त्री आहे तो शोधतो, जो चारीही दिशेला जडून त्या पायाला मजबूत करू शकेल आणि त्या दगडाला कोनशिला म्हटलेलं आहे. जर तो दगड नाही, तर तो चारही दिशा ज्या आहेत पायाच्या त्या मजबूत करू शकणार नाही आणि त्या चारही दिशेने तो मिस्त्री तो काम ते करू शकणार नाही. जणू काय तशाच प्रकारे इथं ज्यावेळेस प्रेषित आणि संदेष्टे यांचा पाया याबद्दल जर आपण पाहिलं, तर याचा अर्थ असा आहे, की प्रेषित आणि संदेष्टे यांच्या शिक्षणावर मंडळी आधारलेली आहे आणि यांच्या शिक्षणाचा मुख्य गाभा हाच आहे ख्रिस्त. केवळ ख्रिस्त, ख्रिस्ताचा वधस्तंभ आणि ख्रिस्ताचं गौरव. आणि हा त्यांचा पाया आहे, त्यांचं ते शिक्षण आहे, त्यावर मंडळीची रचना आहे. पहा मंडळीच्या स्थापनेकरिता देवाचं साधन म्हणून देवाने प्रेषितांचा उपयोग करून घेतला. ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या घोषणेकरिता आणि आज तो त्याच्या अनेक प्रिय लेकरांचा उपयोग करून घेत आहे. तर मंडळीचा पाया किंवा आधारस्तंभ त्याबद्दल आपण पाहिलं, ख्रिस्त सर्व काही आहे. देवाचं वचन मंडळीचा आधार आहे. आणि तिसरी बाब देवाने प्रेषितांचा केलेला उपयोग. आता पुढची जी बाब आपण पाहणार आहोत त्या विषयाअंतर्गत ती म्हणजे काय? मंडळीचे स्वरूप. आणि मंडळीच्या स्वरूपाबद्दल विचार करत असताना मंडळीचं स्वरूप जे आहे, आपल्याला 2 भागामध्ये आपण विचार करू शकतो त्याचा. मला असं वाटतं भौतिक आणि अभौतिक रीतीने सुद्धा आपण विचार करू शकतो. अ, विश्वव्यापी मंडळी आणि स्थानिक मंडळी. आणि विश्वव्यापी मंडळी आणि स्थानिक मंडळी या 2 बाबीवर विचार करत असताना आपण पहिला जो भाग आहे त्याकडे पाहूया. पहिली बाब म्हणजे विश्वव्यापी मंडळी. आता विश्वव्यापी मंडळी यालाच
कॅथलिक चर्च म्हटलेलं आहे. आता कॅथलिक म्हटल्यानंतर आपल्या समोर लगेच वेगळा शब्द येतो आणि वेगळेच लोक आणि वेगळाच गट आपल्या समोर येईल. परंतु लक्षात घ्या, कॅथलिक मुळात हा जो शब्द आहे, तो आपल्याला विश्वव्यापीपणाबद्दल शिकवितो. विश्वव्यापी अ, त्या मंडळीची आठवण करून देणारा तो शब्द आहे. आणि पहा, पवित्र शास्त्रामध्ये जर तुम्ही पाहिलं, तर विश्वव्यापी मंडळीबद्दल पुष्कळ बाबी शिकवण्यात आलेल्या आहेत. विशेष करून आपण त्या पहिल्या बाबीवर विचार करूया. जिथं काय सांगितलेलं आहे बरं? मी पवित्र सार्वत्रिक मंडळीवर विश्वास ठेवतो. प्रेषितांचा मतांगीकार ज्या ठिकाणी सांगितलेला आहे, की मी पवित्र सार्वत्रिक मंडळीवर विश्वास ठेवतो. मग पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र हा शब्द आपल्याला कशाबद्दल शिकवत आहे? पवित्र हा शब्द आपल्याला ख्रिस्ताने केलेल्या त्या वधस्तंभावरील अनमोल कार्याबद्दल आठवण करून देत आहे. त्याच्या महान कार्याद्वारे जे नीतिमान ठरवण्यात आलेले त्याचे लोक आहेत. जो निवडलेला समुदाय आहे, जे जगामधून विभक्त केलेले आहेत, त्या गटाबद्दल शिकवणारा हा शब्द आहे. तर सार्वत्रिक मंडळी किंवा सार्वकालिक किंवा विश्वव्यापी मंडळी हा जो शब्द प्रयोग आहे, तो आपल्याला हे शिकवितं, की जुन्या करारापासून ते ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत अशा सर्व विश्वासणाऱ्यांची सहभागितेकडे देव एकच मंडळी म्हणून तो पाहतो. जसं आता विश्वासणारे आहेत आणि पहा, विविध ठिकाणी तुम्हाला ते एकत्रित येताना पाहायला भेटतील. जसं पुण्यामध्ये वेगळ्या मंडळ्या आहेत, दुसरीकडे गेले, दुसरीकडे आणखी वेगवेगळ्या मंडळ्या आहेत. त्याला आपण स्थानिक मंडळ्या म्हणतो, नाही का? परंतु देव अशा प्रकारे भाग करत नाही. पुण्याची मंडळी वेगळी, नगरची मंडळी वेगळी, त्यानंतर दुसऱ्या ठिकाणाची मंडळी वेगळी. नाही, देव या सर्वांना एकच मंडळी म्हणून पाहत आहे, जे ख्रिस्ताच्या कृपेने त्याच्या दयेने तारलेले आहेत, जे निवडलेले आहे, अशा त्या सर्व भागातील, पूर्ण जगातील लोकांना तो जणू काय एकच मंडळी म्हणून तो पाहत आहे आणि त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. त्यालाच विश्वव्यापी म्हटलेलं आहे. आणि पहा, विश्वव्यापी मंडळीबद्दल जर आपल्याला शिकायचं आहे, तर विश्वव्यापी मंडळीबद्दल काही अभिधाने पवित्र शास्त्रामध्ये वापरण्यात आलेले आहेत, जे आपल्याला विश्वव्यापी मंडळीची आठवण करून देईल. त्यामधील पहिलं अभिधान आहे, जे पौलाने वापरलेलं आहे, जवळ-जवळ बरेचसे अभिधाने. पहिलं जे आहे ते म्हणजे ख्रिस्ताचं शरीर. जर तुम्ही पाहिलं तर शरीर हे एका अवयवाने बनलेलं नाही. अनेक अवयवाने बनलेलं ते एक शरीर आहे. ज्या प्रकारे ते एक शरीर आहे, अनेक जरी अवयव असले, तरी तुम्ही अनेक शरीरं म्हणू शकत नाही त्याला. त्याला फक्त एकच शरीर तुम्ही पाहता. त्याच प्रकारे अनेक विविध ठिकाणी असणाऱ्या विविध त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व विश्वासणाऱ्यांना देव एकच नजरेत तो पाहतो, एक मंडळी म्हणून तो पाहतो आणि ते आपल्याला देवाचे लोक म्हणून तो त्यांच्याकडे पाहतो. तो असं म्हणत नाही, की वेगवेगळ्या इतक्या मंडळ्या आहेत, तितक्या मंडळ्या आहेत. तो एक मंडळी म्हणून तो पाहतो. कारण ख्रिस्त त्याच्या या प्रजेकरिता तो मरण पावला. असं तो वेगवेगळ्या प्रजेकरिता वेगवेगळ्या रीतीने मरण नाही पावला. तो सर्व त्याच्या निवडलेल्या लोकांकरिता एकदाच त्या वधस्तंभावर तो बलिदान झालेला आहे. दुसरं अभिधान जे आहे, ते तुम्हाला दुसरे कोरिंथ 11 अध्याय वचन 2 मध्ये पाहायला भेटेल, जिथं ख्रिस्ताची वधू किंवा कुमारी म्हटलेला आहे. आणि वधू किंवा कुमारी अनेक नसतात, आहे ना? एकच आपण विचार करू शकतो. आणि पहा, मंडळीला विशेष करून हा शब्द प्रयोग वापरलेला आहे, वधू. आणि यातून पती आणि पत्नीमधील ज्या प्रकारचा संबंध आहे, जी जवळीकता आहे, जे निकटचं नातं आहे, निस्वार्थ त्यामधील प्रेम आपण पाहतो, जे ख्रिस्त त्याच्या जीवनातून, त्याच्या कृतीतून त्याने प्रगट केलेलं आहे, त्याच्या वधूकरिता, त्याच्या मंडळीकरिता. आणि हे उदाहरण सुद्धा आपल्याला त्या विश्वव्यापी मंडळीचं आठवण करून देईल. त्यानंतर इमारत, अनेक इमारती नाही, एक इमारत अनेक वीट म्हणा किंवा अनेक दगडांनी ती बनते, नाही का? पुष्कळ दगड किंवा वीट म्हणा, त्या रचल्या गेल्यानंतरच एक मोठी इमारत
उभी राहते आणि तेव्हा तुम्ही तिच्याकडे पाहून म्हणता ही इमारत आहे, नाही का? त्याच प्रकारे मंडळीला देवाची इमारत म्हटलेला आहे, जी रचले जात आहे जुन्या करारापासून वर्तमान काळामध्ये ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत. आणि पहा, ती एक इमारत म्हणून ज्यावेळेस म्हटलेला आहे, तर देव त्या विश्वव्यापी मंडळीबद्दल इथे विचार करत आहे. पुढे राजकीय याजक गण, पहिले पेत्र अध्याय 2 ज्या प्रकारे आपण अगोदरच हे वचन वाचलेलं आहे. हा शब्द प्रयोग इस्रायल मंडळीकरिता वापरलेले हा शब्द आहे आणि तो शब्द प्रयोग पहिले पेत्रामध्ये पेत्र जो आहे तो त्याच्या नवीन करारातील सर्व निवडलेल्यांना तो वापरत आहे की तुम्ही राजकीय याजक गण आहात. पवित्र राष्ट्र म्हटलेला याजक गण म्हणजे तुम्हाला विशेष करून पवित्र राष्ट्र किंवा त्याचे निवडलेले लोक, त्याची तो आठवण करून देतो. देवाचे लोक म्हटलेला आहे, निवडलेले लोक म्हटलेला आहे पुढे. आणि पहा, पहिले पेत्र अध्याय 2 वचन 5 मध्ये आध्यात्मिक गृह म्हणून सुद्धा तिथं शब्द प्रयोग केलेला आहे. जिवंत धोंडे म्हटलेला आहे. जे धोंडे रचले जाऊन एक गृह तयार होतं, अशा प्रकारे जणू काय दाखवलेलं आहे. आणि ते एकच गृह आपण पाहतो, परंतु ते अनेक धोंड्यांनी रचल्या जातं. तशा प्रकारे विश्वव्यापी मंडळीबद्दल आपण विचार करतो. पवित्र याजक गण, पवित्र याजक गण हे अनेक नव्हते. तो एक गट होता, एक विशिष्ट कुळाला ते नेमून दिलेलं कार्य होतं. परंतु आता ख्रिस्तामध्ये सर्व आपण देवाचं गौरव करू शकतो, देवाची सेवा करू शकतो, त्याचे उपकार सुद्धा आपण करू शकतो. तर ही सर्व अभिधाने आपल्याला त्या विश्वव्यापी किंवा त्या सार्वत्रिक मंडळीची आठवण करून देणारे आहेत. आता दुसरी जी बाब आहे, आता विश्वव्यापी मंडळीबद्दल आपण विचार केला. आता स्थानिक मंडळीबद्दल आपण विचार करूया. आता स्थानिक मंडळी म्हणजे काय आहे? स्थानिक मंडळी म्हणजे विशिष्ट ठिकाणी असलेल्या विश्वासणाऱ्यांचा समूह. मग ते दोघं, तिघं असो, 5 असो, 10 असो, 100 लोक कोणी एकत्रित येतात कुठे? तो जो समूह आहे, तो जो गट आहे विश्वासणाऱ्यांचा विविध भागामध्ये, विविध ठिकाणी एकत्रित येणारा, त्या ठिकाणी एक ठराविक सेवक असतो, जो देवाच्या वचनाची सेवा करत आहे आणि आपण तिला स्थानिक मंडळी म्हणतो, नाही का? तर स्थानिक मंडळीबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. विविध ठिकाणे आहे आणि विविध नावाने पण आपण पाहू शकतो. त्या स्थानिक मंडळांना ओळखलं जातं, नाही का? परंतु त्या ठिकाणी ख्रिस्त गाजविला जातो. जी सुशिक्षणावर आधारित मंडळ्या आहेत आणि मग पहा, या सर्व मंडळांना देवापाशा वेगवेगळ्या नावानेच पाहत नाही, तर तो एकच मंडळी म्हणून तो पाहतो ख्रिस्तामध्ये. पुढची जी बाब आहे, आता मंडळीबद्दल ज्यावेळेस आपण विचार करतो, स्थानिक मंडळीबद्दल, तर स्थानिक मंडळीबद्दल विचार करत असताना मंडळीचे काही कर्तव्य आहेत, ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यामधील पहिली बाब जर तुम्ही पाहिलं, तर ती बाब आहे स्तुती आराधना. आता जर मूळ ग्रीक जर तुम्ही पाहिलं अर्थ आराधना करणं या शब्दाकरिता, तर तो अर्थ आहे त्याचा नमन करणं किंवा प्रणाम करणं. आणि पहा, देवाचं वचन अगदी आपल्याला स्पष्ट शिकवितं, नमन करणं कोणा निर्मित गोष्टींसमोर नाही, तर केवळ केवळ देवालाच, देवासमोरच नमन करण्याबद्दल आपल्याला पवित्र शास्त्र शिकवितं. आणि हे कृत्य व्यक्तीच्या आंतरिक स्वभावाबद्दल आणि विशेष करून देवाबद्दल त्याची असलेली जी अधीनता आहे, त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणारा आहे. मग सर्व स्थितीमध्ये आपण देवाच्या अधीन होतो, देवाचं गौरव आपण करतो आणि त्याला सन्मान आपण देतो. पुढे जर तुम्ही आणखी आले, इब्री लोकास पत्र 13वा अध्याय जर तुम्ही पाहिला, पहा इब्री लोकास पत्र अध्याय 13 आणि वचन 15 आपण पाहूया. म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा. ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा. जुन्या करारामध्ये प्राण्यांचं अर्पण केलं जायचं. जणू काय देवाचं गौरव, एक ते आराधनेचा एक प्रमाण म्हणूनच आपण तिथे पुष्कळ वेळा पाहू शकतो. त्याच प्रकारे जणू काय
इथं सांगितलेलं आहे की ओठांचे फळ स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा. जणू काय ही याजकीय सेवा होय. त्यानंतर पुढे पहा, मंडळीसाठी काही चेतावणी सुद्धा दिलेली आहे. आणि ती चेतावणी काय आहे? जर तुम्ही पुढे गेले आणखी, तर तुम्हाला शिकायला भेटल, विशेष करून अनेक मंडळ्या आहेत, ज्या काय होत आहे, जे शिक्षण येतं, ते फार पटकन त्या स्वीकारतात आणि त्याला वाह करून त्या समोर जातात. परंतु पौल जो आहे, तो पहा काय चेतावणी देत आहे. जर तुम्ही पहिले तिमोथी वचन अध्याय 1 आणि वचन 3 कडे जर लक्ष दिलं, तर पहा, अ, मी मासिदोनिया जाताना तुला एफिसात राहण्याची विनंती केली, यासाठी की तू कित्येक लोकांना ताकीद द्यावी की अन्य शिक्षण देऊ नका. एकीकडे चेतावणी सुद्धा दिली जात आहे मंडळीला, आणि मंडळीमध्ये सुद्धा ही चेतावणी का आहे? कारण जे सुशिक्षण आहे, ते सुशिक्षणाला कुणी विपरीत करू नये आणि मंडळीने फसू नये, म्हणून तिमोथ्याला पौल हे शिकवत आहे की तू त्यांना काय कर म्हणे, ताकीद दे म्हणे, ताकीद दे, यासाठी की ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये आपली वाढ व्हावी, परिपक्वतेकडे आपली वाटचाल असावी, देवभीरू जीवन आपण जगावं, देवाच्या अधीन आपण असावं आणि ख्रिस्ताकडे आपण आपलं लक्ष नित्य लावावं. आणि पहा, ज्या प्रकारे बिरोया येथील मंडळी सुशिक्षणाला जडून होती आणि तिला म्हणूनच मोठ्या मनाचं म्हटलेलं आहे. कशा प्रकारे ती सुशिक्षणाला जडून होती? ती प्रत्येकची गोष्ट त्यांच्यापर्यंत येत होती. जे शिक्षण त्यांच्यापर्यंत येत होतं, ते प्रत्येक शिक्षण ती पवित्र शास्त्रानुसार आहे की नाही, हे वारंवार तपासून पाहत होती. बघा, प्रेषितांची कृत्य अध्याय 17 वचन 11, तेथील लोक थेसलोनिकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते. त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करत गेले. पहा, ख्रिस्ताची मंडळी सुशिक्षणाला जडून राहते आणि त्याचं उदाहरण बिरोया येथील ही मंडळी आहे. किती सुंदर हे आहे. त्यानंतर मंडळीच्या कर्तव्याबद्दल पुढील बाब आपण पाहत असताना पहा, आपल्याला इथे शिकायला भेटल, ती म्हणजे सहभागिता. मंडळीची सहभागिता, आम्ही ख्रिस्तामध्ये एक देह आहोत, याचं एक ते प्रमाण आहे. एक कुटुंब आम्ही आहोत, एक देह आहोत, आम्ही एक इमारत प्रमाणे आहोत, आम्ही ख्रिस्ताची वधू आहोत, त्याचं एक ते प्रमाण आहे. आणि सामुदायिक रीतीने आपण ख्रिस्ताचे जणू काय सादरीकरण करत आहोत. विश्वव्यापी मंडळीची जणू काय आपण तिथे आठवण करतो, तिथे आपण विनवण्या सादर करतो, एकत्रित येऊन एक दुसऱ्यांची ओझे आपण वाहतो, एका दुसऱ्यांची काळजी आपण घेतो मंडळीमध्ये, निस्वार्थ एक दुसऱ्यावर आपण प्रीती करतो आणि त्याच्याबद्दल आपल्याला इथं शिकायला भेटतं. त्यानंतर ज्यावेळेस आपण पुढे आणखी मंडळीबद्दल विचार करतो, तर मंडळीला याची सुद्धा जाण असायला पाहिजे, आणि ते म्हणजे काय? सामुदायिक भक्ती. सामुदायिक भक्तीचं महत्व मंडळीला असायला पाहिजे. पहा वचन, स्तोत्र 43 वचन 3-4, तो आपला प्रकाश व आपले सत्य प्रगट कर, ती मला मार्ग दाखवत, तुझ्या पवित्र डोंगरावर तुझ्या निवासस्थानी मला पोहोचवत. पहा, पवित्र डोंगर आणि निवासस्थान जणू काय मंडळीबद्दल सुद्धा आपल्याला आठवण करून देणारी बाब आहे. जेथे विश्वासार्ह एकत्रित येत आहेत, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ताचा प्रकाश, त्याचं सत्य अधिक प्रगट होतं. आणि तिथंच नाही, तर तुम्ही एकांतात आहात, देवाचं वचन ऐकत आहात, ते प्रगट होतं त्याच्या वचनातून, त्याच्या गौरवास्तव. आणि पहा, त्या सहभागितेमध्ये आपण अधिक आणि अधिक देवाच्या गौरवात, देवाच्या महिमेकरिता आपण वाढतो. दुसरी बाब, ही गोष्ट मला समजावी म्हणून तिचा विचार करत होतो, तोपर्यंत ती मला फार दुःखदायक वाटली. पण मी देवाच्या पवित्र स्थानात गेलो आणि त्या लोकांचा शेवट मनात आणला, तेव्हा ती मला समजली. पहा, पुष्कळ वेळा आपण निराशेत
आणि विविध अशा प्रसंगामध्ये, संकटामध्ये पडतो. परंतु देवाचं वचन अगदी स्पष्ट आहे. सामुदायिक भक्तीचं महत्त्व प्रगट करणारी ही वचनं आहेत, जे आपल्याला हे शिकवितात, की ख्रिस्ताचं सत्य तुम्ही ज्यावेळेस ख्रिस्ताच्या त्या मंडळीमध्ये एकत्रित येता, त्या ठिकाणी फार प्रखरतेने तुम्ही शिकता. त्यासोबतच तुम्ही जर निराशेत, संकटात, त्रासात, वेदनेत आहात, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ख्रिस्ताच्या मंडळीतील सहभागिता जी ख्रिस्तासोबतचा आनंद लुटणारी आहे, ती तुम्हाला ख्रिस्तामध्ये समाधानी ठेवते सर्व स्थितीमध्ये. आणि त्याबद्दल आपल्याला इथे शिकायला भेटतं. आता ज्यावेळेस आपण मंडळीबद्दल विचार करतो, तर आतापर्यंत आपण बऱ्याच बाबी ज्या आहेत मंडळीच्या शिकलेलो आहे. त्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर पाहिलं मंडळीची सुरुवात, त्यानंतर आपण पाहिलं मंडळीचा पाया, त्यानंतर आपण शिकलो मंडळीचं स्वरूप. आता विशेष करून पुढची जी बाब आहे, मंडळीबद्दल विचार करत असताना मंडळीची खात्री. मग अनेक अशा मंडळ्या आज जगामध्ये आहेत, ज्यांना खात्रीच नाहीये, की ह्या जीवनानंतर आमचं काय होणार आहे? आणि मला असं वाटतं, की दुसरे पेत्र तेथील मंडळीबद्दल सुद्धा विचार करत असताना कुठेतरी ती मंडळी सुद्धा संशयात होती. एक एक मुद्दा घेऊन भविष्याबद्दलचा किंवा एक मुद्दा घेऊन आणि तो मुद्दा हा होता, की "अरे, आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही ऐकलं ख्रिस्ताचं येणं लवकर होत आहे. आता आम्ही तरुण आहोत. आम्ही ऐकलं आम्ही ऐकत आहोत ख्रिस्ताचं येणं लवकर किंवा जवळ आहे आणि आता आम्ही म्हातारे झालो, तरी आम्ही तेच ऐकत आहोत. ख्रिस्ताचं येणं जवळ आलेलं आहे. ख्रिस्त येणार कधी? आम्ही म्हातारे झालेलो आहोत." हे त्यांची शंका घेणारे जे प्रश्न होते, त्यांना प्रतिउत्तर म्हणून पेत्राने दुसऱ्या पत्रामध्ये, मला असं वाटतं दुसरं की पहिलं पत्र, ज्यामध्ये तो म्हणतो, की देव आपल्या अभिवचनाबद्दल तो विश्वसनीय आहे. त्याने जे सांगितलेलं आहे ते तो पूर्ण करणार आहे. तो काय करत आहे? तुमचं धीराने सहन करत आहे यासाठी, की तो निवडलेला प्रत्येक जो व्यक्ती आहे, त्यामधील कुणाचाही नाश होऊ नये. आणि पहा, ही मंडळीची खात्री आहे आणि ते केवळ कधीही होतं, ज्यावेळेस आपण देवाच्या वचनामध्ये वाढतो. ख्रिस्ताचं येणं जवळ आलेलं आहे. ही बाब मंडळीला निराशेमध्ये पाडणारी नाही, तर ती आशा देणारी आहे, की मी ख्रिस्तासोबत सदा सर्व काळ राज्य करणार आहे. ख्रिस्ताचं येणं जवळ आलेलं आहे. ही बाब मनुष्याला दुःखात टाकणारे नाही, तर आनंद करणारे आहे. ख्रिस्ताचं येणं जवळ आलेलं आहे. ही बाब मंडळीला अशुद्धतेपासून दूर राहण्याकरिता सावरणारी बाब आहे. कारण मंडळी उत्सुकतेने ख्रिस्ताची वाट पाहत आहे. आणि पहा, ज्यावेळेस मंडळीच्या खात्रीबद्दल आपण विचार करतो, तर यामध्ये आपल्याला काही बाबी पाहायला भेटतील आणि विशेष करून जो आपल्या प्रेषितांचं मतांगीकारमध्ये जे 2 शब्द प्रयोग करण्यात आलेले आहेत आणि ते 2 शब्द प्रयोग हेच आहे, की देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन. त्याच्या अगोदर जर तुम्ही ज्या प्रकारे पाहिले मंडळीच्या सुरुवातीमध्ये, तर आपल्याला हेच पाहायला भेटतं, की मंडळीची सुरुवात मुळात पापांची क्षमेपासून आहे. आणि ती पापांची क्षमा केवळ ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्याद्वारे आहे. हे एकमेकांना जडलेला आहे. आणि पहा, ज्यावेळेस तुम्ही या 2 बाबी शिकता, देहाचं पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, काही असे गट होते जे पुनरुत्थानावर विश्वास ठेवणारे नव्हते. मला असं वाटतं 5व्या शतकामध्ये प्रेषितांचा मतांगीकार लिहिण्यात आला आणि त्याच काळामधील असे काही लोक होते, जे या सर्व गोष्टींवर आक्षेप घेणारे होते. पुष्कळ बाबींवर. त्यामध्ये मग मग पापांची क्षमा, त्यावर सुद्धा ते आक्षेप घेणारे होते. कारण ते म्हणायचे, की मग एक व्यभिचारी तो कसा निर्दोष ठरू शकतो? एक खुनी जो आहे, त्याला तू कसं निर्दोष म्हणू शकतोस? परंतु लक्षात घ्या, जर तुम्ही सर्व मानवजातीची स्थिती पाहिली, तर सर्व मनुष्य जात ही भ्रष्ट, पापी, नाशास पात्र आहे. परंतु पहा, ख्रिस्ताचं वधस्तंभावरील कार्य, ख्रिस्ताचं जीवन, ख्रिस्ताचं ते अनमोल रक्त, ते इतकं सामर्थ्यशाली आहे. ख्रिस्त इतका सामर्थ्यशाली तारणारा आहे, की त्याने केलेलं कार्य आपल्यासाठी पुरेसं आहे आणि त्याच्या ठायी मिळालेली क्षमा देखील
आपल्यासाठी पुरेशी आहे. विशेष करून त्या ख्रिस्तामध्ये मिळालेली ही एक खात्री आहे, की आमचा शेवट हा मरण नाही. देहाचे पुनरुत्थान. ज्यावेळेस आपण देहाचे पुनरुत्थान याबद्दल विचार करतो, पुष्कळ बाबी आहेत त्याबद्दल बोलण्याकरिता. परंतु आपण काही वचनं यामधून पाहणार आहोत. पहिली बाब तर ज्यावेळेस आपण पुनरुत्थानाबद्दल विचार करतो, तर ज्या प्रकारे पहिले करिंथमध्ये आपण जो संदर्भ वाचणारच आहोत, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं, की पुनरुत्थानामधील प्रथम फळ ख्रिस्त आहे आणि तो उठवला गेलेला आहे. म्हणून प्रत्येकाला ही खात्री आहे, देहाचं पुनरुत्थान. का बरं आपल्याला ही खात्री आहे, की पुन्हा एक विश्वासार्हा जो ख्रिस्तामध्ये विसावा पावतो, तो पुनरुत्थित होणार आहे ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमन समयी. कारण योहान 11:25 आपल्याला शिकवितं, फक्त ख्रिस्त पुनरुत्थित करणाराच नाही, तर ख्रिस्त स्वतः पुनरुत्थान आणि जीवन आहे. जर तो ख्रिस्त मातीपासून आदामाला घडवू शकतो, तर तो ख्रिस्त पुन्हा मातीत मिळवलेल्या आदामाला का उठवू शकणार नाही? हे सरळ सरळ आहे. अगदी सरळ आहे. तो सार्वभौम देव आहे. त्याचा मरणावर आणि जीवनावर अधिकार आहे. तो पुनरुत्थान आणि जीवन आहे. तोच आहे पुनरुत्थान आणि जीवन. जो माझ्यावर विश्वास ठेवतो, तो मेला असला तरी जगेल म्हणे. जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, मेला असला म्हणजे याचा अर्थ काय आहे? आत्मिक रीतीने मरण. पापामध्ये जो मेलेला आहे, देवाच्या क्रोधाची प्रजा जो होता, तो आता ख्रिस्ताठायी जिवंत आहे. पवित्र आत्म्याने सामर्थ्याने ख्रिस्ताच्या सुवार्तेने तो उठविला गेलेला आहे. ख्रिस्तामध्ये त्याला जीवन प्राप्त झालेलं आहे आणि ते जीवन सार्वकालिक जीवन आहे. आणि पहा, ती महान आशा आहे, की जरी हे शरीर मातीला मिळेल एक दिवस, परंतु ज्यावेळेस ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईल, तेव्हा पुन्हा ह्या शरीरात मी पुनरुत्थित होईल आणि ख्रिस्ताचं गौरव करेल. मरण हा पापाचा परिणाम आहे. आपल्याला माहित आहे, देवाचं वचन अगदी स्पष्ट करतं. जर मरण हा पापाचा परिणाम आहे, तर पुनरुत्थान हा देवाच्या कृपेचा परिणाम आहे, जो ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्ताच्या गौरवार्थ आहे. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. पहिले करिंथकरास पत्र 15वा अध्याय जर तुम्ही पाहिला, तर तुम्हाला अगदी स्पष्ट रीतीने शिकायला भेटल, ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहे, अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे. तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही, असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात. हे कसे? करीन तिथे काही लोक असे होते जे म्हणत होते, की मेलेल्यांचे पुनरुत्थान होत नाही. त्यांना पाऊल फटकारण्याकरिता हा संदर्भ लिहित आहे, जिथे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दलचं महत्व स्पष्ट करत आहे. जर ख्रिस्त पुनरुत्थित झाला नाही, तर आपला विश्वास व्यर्थ आहे, आपली घोषणा व्यर्थ आहे, आपलं आपले सर्व काही व्यर्थ आहे तो म्हणे. आम्ही खोटे साक्षी ठरू. परंतु तसं नाही. ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे. ख्रिस्त उठवला गेलेला आहे आणि म्हणून आमचा विश्वास हा व्यर्थ नाही म्हणे. आमची घोषणा व्यर्थ नाही आणि म्हणून देहाचं पुनरुत्थान सुद्धा सत्य आहे. कारण ख्रिस्ताठायी ते आपल्याला प्रगट झालेलं आहे. आणि हे वचन अगदी स्पष्ट त्याबद्दल शिकवितं. मृत्यू आपला शेवट नाही. ही महान आशा आहे विश्वासणाऱ्यांना. विश्वासणाऱ्यांचं पुनरुत्थान त्याबद्दल आपण विचार करत असताना पहा, पुनरुत्थानाबद्दल विचार करत असताना मग दोन्ही गटांची पुनरुत्थानाबद्दल आपल्याला शिकायला भेटल. विश्वासणारे आणि अविश्वासणारे. त्याच्याबद्दल तुम्हाला दानिएल 12वा अध्याय वचन 2 आणि योहान 5वा अध्याय वचन 28-29 शिकवेल. पहा, दानिएल मला असं वाटतं 12 वचन 2 पाहू. भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल. कित्येक सर्व काळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्व काळचा धिक्कार मिळवण्यास उठतील. हे वचन अगदी स्पष्ट रीतीने शिकवितं. ज्या प्रकारे विश्वासणारे ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमन समयी, ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईल त्यावेळेस दोन्ही गट उठविण्यात येणार आहे. विश्वासणारेही आणि अविश्वासणारेही दोघांचेही पुनरुत्थान होईल. विश्वासणाऱ्यांचं सार्वकालिक जीवनाकरिता आणि अविश्वासणारे सार्वकालिक धिक्काराकरिता, सार्वकालिक नाशाकरिता. आणि आता सार्वकालिक जीवनाबद्दल विचार करत असताना पहा, पुढची जी बाब आहे ती बाब हीच आहे प्रेषितांच्या मत अंगीकाराची. ती म्हणजे की मी
सार्वकालिक जीवन यावर विश्वास ठेवतो. आणि सार्वकालिक जीवनाबद्दल विचार करत असताना हे असं जीवन आहे जे कधीच संपणार नाही. सार्वकालिक जीवन हे देवाचं दान आहे, जे केवळ आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त होतं. आणि आपल्याला पाहायला भेटतं, विशेष करून रोमकरास पत्र जर तुम्ही अध्याय 6 आणि वचन 23 जर पाहिलं, तर पुष्कळांचे हे वचन पाठ देखील आहे की नाही? अध्याय 23 पहा काय सांगतं? वचन 23 सॉरी. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. देवाचं कृपादान, सार्वकालिक जीवन हे देवाची कृपेचं कार्य आहे. हे वचन आपल्याला मृत्यू आणि जीवन यामधील विरोधाभास दाखवितं. अगदी प्रगट करतं, पापाचं वेतन मरण आहे, परंतु देवाचं कृपादान ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. आणि सार्वकालिक जीवनाबद्दल अधिक विचार करत असताना या सार्वकालिक जीवनाचा स्रोत स्वतः ख्रिस्त आहे. कारण ख्रिस्त म्हणतो योहान 11:25 मध्ये, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. सार्वकालिक जीवनाची सुरुवात जर आपण पाहिली, तर मुळात आपल्या या देहातून सुटल्यानंतर त्याची सुरुवात नाही. तर तुम्ही जर योहान 3:36 पाहिलं, तर पहा, जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. हे वचन अगदी स्पष्ट आहे, की सार्वकालिक जीवनाची सुरुवात जेव्हा एक व्यक्ती ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याच क्षणापासून होते. सार्वकालिक जीवन त्याचा जर अर्थ अधिक स्पष्ट करायचा आहे, तर फार सुंदर रीतीने पहा, ख्रिस्त त्याच्या प्रार्थनेमध्ये, याचकीय प्रार्थना जी आहे, त्यामध्ये तो काय म्हणतो बघा, सार्वकालिक जीवन हेच आहे, की तू जो एकच खरा देव, त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. किती सुंदर हे आहे. एकच खरा देव, त्याची ओळख. आणि आपल्याला हे पाहायला भेटतं, की पुत्राशिवाय एकच खरा देव, त्याची ओळख आणि ज्ञान होणं अशक्य आहे. ख्रिस्ताने पित्याला प्रगट केलं त्याच्या निवडलेल्या लोकांकरिता. ख्रिस्त हा त्या पूर्ण दैवत्वाचं पूर्णत्व आहे. ख्रिस्तामध्ये आपण पित्याला पाहतो. ख्रिस्तामध्ये आपण देवाला पाहतो, देवाला अनुभवितो. कारण ख्रिस्त हा प्रभू आहे, हा तारणारा आहे, हा सर्वश्रेष्ठ देव आहे. आणि मग आता या विषयाच्या शेवटी येत असताना पुन्हा एक वार देवाच्या प्रिय हा जो ऐतिहासिक मतांगीकार आहे, या मतांगीकाराबद्दल विचार करत असताना हा पवित्र शास्त्रीय आपल्याला पाहायला भेटतं. पवित्र शास्त्रामधूनच घेण्यात आलेले ही तत्व आहेत. आणि म्हणूनच आपण प्रत्येक तत्वांचा उलगडा पवित्र शास्त्रामधून पाहिलेला आहे. आणि पहा, या प्रेषितांच्या मतांगीकाराच्या शेवटी आपण येत असताना एक शब्द आहे, अगदी छोटा तो शब्द आहे, आणि तो शब्द आहे आमेन. आणि हा शब्द आपल्याला हेच दाखवितो, की हे सत्य आहे आणि असंच हे घडो, कारण हा अधिकार देवाच्या वचनाचा अधिकार आहे. देवाच्या गौरवास्तव हे आहे, ख्रिस्ताची महिमा आहे आणि मंडळीचा हा अधिकार आहे. मंडळीचा हा विश्वास आहे. मंडळीच्या विश्वासाची एक छोटीशी यादी ही आहे, जी पवित्र शास्त्रामधून घेण्यात आलेली आहे. मंडळीने याकडे लक्ष द्यावं. आणि मग या विषयाच्या शेवटी येत असताना मंडळीकरिता हेच लागू करणं आहे, की मंडळीने कधीच कुरकुर करणारा असू नये. मंडळीने आपला अधिकार समजून घ्यावा. आपला अधिकार केवळ आणि केवळ देवाचं वचन आहे. ख्रिस्त आपलं मस्तक आहे. त्या ख्रिस्ताच्या अधीन मंडळीने असावं. प्रभू आपणा सर्वांना हा विषय समजण्याकरिता सहाय्य करो आणि आपणा सर्वांना आशीर्वादित करो. समोरील वेळ मी आपले आजचे जे लीडर आहेत पाळक साहेब, त्यांच्या हाती मी सुपूर्द करतो. थँक यू. धन्यवाद संदेश मंडलिक पाळक साहेब. ख्रिस्त प्रभू मध्ये आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. फारच सुंदर आणि चांगला उलगडा आपल्यापर्यंत आलेला आहे आणि आशा आहे की आपल्या सर्वांच्या आध्यात्मिक वाढीसाठी हा लाभाचा ठरेल. सुंदरसं मार्गदर्शन मंडळीविषयी आपल्याला मिळालेलं आहे, त्याबद्दल प्रभूचं गौरव असो. आपण ही सभा प्रार्थनेद्वारे समाप्त करणार आहोत आणि मी विनंती करेल, आपल्यामध्ये विश्वास काकडे सर आहेत,
ते आपली एक छोटीशी प्रार्थना करतील आणि मग ही सभा समाप्त करतील. विश्वास काकडे सर आहेत का आपल्यामध्ये? येस सर. येस प्लीज आवाज प्रार्थना येतो सर? करा सर. आवाज येतो? हा येतोय. हा, प्रार्थना करूया. आकाश आणि पृथ्वी याच्या निर्माण करत्या स्तुतीस पात्र वयास योग्य आमच्या सन्मान्य देवाप्पा तुझ्या नावाला स्तुती मान गौरव प्रभू तुला गौरव बाप्पा. खरोखर बाप्पा आजच्या शिक्षणाद्वारे प्रभू, मंडळीद्वारे प्रभू आम्हाला जे काही शिक्षण भेटलेले बाप्पा ते तुझ्या हाती घे बाप्पा. आणि खरोखर प्रभू त्या मंडळीमध्ये कार्य करत असताना बाप्पा त्या शिक्षणाचा उपयोग होणारे असं आमचा पूर्ण निश्चय बाप्पा. खरोखर बाप्पा आम्ही पाहिलं की मंडळीची सुरुवात, मंडळीच्या पाया व आधार व आणि दुसरी गोष्ट पाहिली की खरोखर मंडळीचे स्वरूप विश्वव्यापी मंडळी, स्थानिक मंडळी, मंडळीचे कर्तव्य, ख्रिस्ताची मंडळी, आणि दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की सामाजिक भक्तीचे महत्व. खरोखर या सुंदर वाचनाद्वारे आम्ही देवाला धन्यवाद देतो. आणि खरोखर प्रभू आमच्या जीवनामध्ये तू कार्य कर बाप्पा. खरोखर बाप्पा या शिक्षणाद्वारे धन्यवाद देतो बाप्पा. आमचे पास्टर मंडळी यांना तुझ्या हाती घे बाप्पा. खरोखर बाप्पा जे काय बाप्पा त्यांचं ध्येय आहे बाप्पा तुझ्या हाती घे बाप्पा. अनेक पालकांना ते तयार करत आहे म्हणतो. धन्यवाद, तुझ्या आभार मानतो बाप्पा. पास्टर मिलिंद यांना तुझ्या हाती घे बाप्पा. ते सुद्धा बाप्पा त्यांची धडपड तळमळ तुझ्या हाती घे. त्यांचं कुटुंब तुझ्या हाती घे. तू साह्यामध्ये कर प्रभू. दया कर, कृपा कर बाप्पा. पुन्हा एकदा प्रभू आम्हाला संघरी नोडता यावा म्हणतो. प्रत्येकाला साह्यामध्ये कर बाप्पा. आणि प्रभू ह्या ज्या प्रार्थनेला जे अनेक पास्टर बाप्पा, अनेक बंधू बाप्पा सहभागी झाले बाप्पा, त्यांना तुझ्या आशीर्वाद भर बाप्पा. आणि तू साह्यामध्ये कर प्रभू. दया कर, कृपा कर प्रभू. आणि सर्वजण तुझ्या हाती पडतो. ही विनंती तारणा प्रभू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावाने आमेन. आमेन. थँक्यू सर. आणि थँक्यू संदेश मंडलिक बाळक साहेब. थँक्यू सो मच. प्रभू आपणा सर्वांना आशीर्वादित करो.